यानंतर विनर विनर असा सामना होईल. ए ग्रुपचा विनर विनर मॅच आपण खेळवतोय. जय भवानी भट्टीचा माळ विरुद्ध कानोबा प्रसन्न आपल्याकरिता पहिला पुकार. ग्रुप ए चा हा विनर विनर सामना. जय भवानी भट्टीचा माळ विरुद्ध कानोबा प्रसन्न आपण तयारीत राहायचं आहे. आपल्याकरिता पहिला पुकार. आता मात्र चढाई करता सज्ज झाला एक नव्या दमाचा नवोदित खेळाडू जर्सी क्रमांक 3 प्रयत्न करेल. अस्मित आपल्याला बघायला मिळतोय. अस्मित विरकोट एक जबरदस्त उंची ज्याला लाभली आहे असा अस्मित आपल्याला बघायला मिळतोय. तितकीच चांगली शरीरयष्टी परंतु माघारी परतलाय. प्रत्युत्तर दाखल कर्णधार पुन्हा एकदा डरकाई फोडेल का. अर्थातच अंकुर माळी सज्ज झालाय. थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय करो या मरोची चढाई. बघूया कितपत स्वतःला सिद्ध करतोय. कर्णधार पदाला साजेसा खेळ अंकुर तुला करावा लागेल. मित्रांनो मी निश्चितच अंकुरच्या एक खेळाचा उल्लेख करेल. गावदेवी स्पोर्ट्स वडवली आयोजित भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा होती आणि त्या कबड्डी स्पर्धामध्ये मित्रांनो प्रो स्टार संकेत सावंत सारखा बलाढ्य खेळाडू होता आणि त्या खेळाडूच्या विरोधात अंकुरने जो काही परफॉर्मन्स दिलाय मित्रांनो लाजवाब पद्धतीचा खेळ अंकुरने अमर सोमजाई संघाच्या माध्यमातून केला होता. अनुज मोरे आपण कुठे असाल कृपया व्यासपीठाकडे संपर्क करा. चढाई करता पुन्हा एकदा अंकुर. 6 विरुद्ध 1 असा सामना असेल. अंकुरची चढाई आपल्याला बघायला मिळते. मात्र माघारी परतलाय त्याला प्रत्युत्तर देईल. निवेदन उर्फ चिने आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस मात्र जबरदस्त मध्यरक्षक शरीरयष्टी किरकोळ परंतु जर्सी क्रमांक 10 रोहन एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते रोहनच्या माध्यमातून. खरोखर जर मित्रांनो शरीरयष्टी जर आपण पाहिली तर वजन 50-55च्या घरामध्ये परंतु काय जबरदस्त पद्धतीने पकड रोहनच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. प्रत्युत्तर दाखल अंकुर आपल्याला बघायला मिळेल. 1 नंबरचा खेळाडू. 5 विरुद्ध 1 सामना. खोलवर चढाईशिवाय पर्याय नसणार आहे. वेगाचा बेताज बादशाह म्हणून अंकुरची ओळख आहे परंतु त्या वेगाला आता मात्र सिद्ध करून दाखवावं लागेल. प्रत्युत्तर देतोय एक नवोदित खेळाडू जर्सी क्रमांक 2 आपल्याला बघायला मिळेल. माघारी परत त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता सज्ज झालाय. रोहन भोले यांच्याकरिता प्रभावती उपाध्ये यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या कारण खऱ्या अर्थाने खेळाडूंच्या खेळीला कशा प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जातो हे या आजींकडून शिकावं. खऱ्या अर्थाने रोहनकरिता या ठिकाणी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आपण सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. चढाई करता पुन्हा एकदा खेळाडू सज्ज झालाय. 3 नंबर जर्सी प्रदान करून प्रयत्न करतोय. अस्मित विरकोट आपल्याला बघायला मिळतोय. 3 नंबर जर्सी मध्ये मोठा प्रयत्न करावा लागेल मित्रा. अलंकार सर अंकुर माळीच्या खेळासाठी जी गर्दी आपण पाहतोय जगणेश मित्र मंडळाचा मॅच कधी आहे आल्यापासून मला विचारपूस होत होती. अंकुर माळीला प्रत्यक्षात पाहायला मिळते. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय पण आज कसा खेळतोय जगणेश मित्र मंडळासाठी याच्यावर नजर नक्की राहील. आतापर्यंत त्याला सूर गवसलेला नाही. या मॅचमध्ये सुरुवात त्यांनी सेन्सिबल आणि संयमी खेळ पहिल्या सुरुवातीच्या रेड केला त्यानंतर थोडासा शांत आणि विसावाही त्यांनी घेतलाय. जर्सी नंबर 10 जयगणेश मित्र मंडळासाठी रोहन ज्याला 100 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. अस्मित विरकोड 19 परा खेळाडू बोलण्याचा प्रयत्न आणि तिथेच चूक घडली डिफेंडर कडून आणि गडी बाद कुणाला केलाय कॅप्टन प्रतिस्पर्धीचा अंकुर माळी मैदानाच्या बाहेर. ऋतिक चिमण जर्सी नंबर 2 सडपात बांध्याचा खेळाडू पण वेग आहे भन्नाट त्याच्याकडे. खोलपर्यंत चढाई कॅप्टन आपला माघारी गेलाय त्याला इन करावा लागेल. आउट झालेला. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न लाथीने गडी टिपण्याचा प्रयत्न. 7 विरुद्ध 1 रोहन चिमन
वेळ संपत चाललाय. इथे मात्र पकड केली जाते. रोहन सीमन सुद्धा बाहेर, बोनसही नाही मिळालाय, त्यामुळे रोहन मैदानाच्या बाहेर. त्याला प्रत्युत्तर जर्सी नंबर 2 तनुज. उंचीचा पुरेपूर बांधा, सरपात्र बांधा. 4 विरुद्ध 1 लढत. जय गणेश थोडंसं पिछाडीवर आपल्याला पाहतोय. जय गणेश मित्रमंडळ इथे पकडी करावं लागेल आणि जेव्हा सर्व्हिस करायला लागेल त्यावेळेस अटॅकही करावं लागेल, कारण कॅप्टन अंकुर माळी मैदानाबाहेर आहे. कोण आणेल त्याला आत, इन कोण करेल? चार 2. यस, जय गणेश मित्र मंडळ 2 गुण. श्रीकाळ भैरवनाथ 4. रोहन. गुणाची कमाई आणावी लागेल या, पण जास्त वेळ दिला नाही, लगेच माघारी आले. मला वाटतं ही डुआर डायची, त्यामुळे ही रणनीती असेल की समोरच्या टीमची डुआर डाय येईल, त्यावेळेस मग प्रयत्न करतील जय गणेश मित्र मंडळ. अशीच रणनीती, कारण रेडर गेले आणि लगेच परत आले, त्यांना दिली संधी. तनुज जर्सी नंबर 2 जय गणेशच्या मैदानामध्ये रिकामे हस्ते परतण्याचा इशारा घेतलाय. सन्मान्य नरेशजी कदम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या मुख्य व्यासपीठावर. नितांत रेषा पार करतील आणि रेडर लगेच परत येतील, कारण डुआर्ड आहे इकडे आहे. श्री काळ भैरवनाथ आता गेम इज ऑन होईल, कारण डुआर्ड आहे साठीच वेट करवते. वेट अँड वॉचची भूमिका होती जय गणेशची. इथे पकड, हो हो हो, शेवटच्या क्षणी इथं केसले पहा. चौघांना सुद्धा ताकदीने या रेडरनी जवळजवळ हक्का बक्का केला होता निवेदननी, पण आता येतोय चिन्या प्रत्युत्तरासाठी. आता पारस, निवेदन उर्फ चिन्या तो गेला माघारी, आता पारस मैदानाच्या आत दाखल झालाय, ट्रेडिंग करतोय. 6 विरुद्ध 1 अशी लढत. खोलवर चढाई, हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न, टोटच करण्याचा प्रयत्न सातत्याने. इथे मात्र पकड होईल. एकावर एक तुटून पडलेत, साखळीत त्याला अडकवून ठेवलंय, हल्ल्याची संधी दिली नाही. पारस थोडीशी दुखापत, ऑफिशियल टाइम आउट आहे. इथून आता अलंकारचं जय गणेश काय स्ट्रॅटेजी करावी लागेल, इथून कसं परतावं लागेल, कारण अंकुर माळी सुद्धा मैदानाच्या बाहेर आहे. तो इन येणे हे जय गणेश मित्रमंडळासाठी खऱ्या अर्थाने संजीवनी आहे. पण पाहिले तर 3-5-2 गुणाच्या पिछाडीवर आहे जय गणेश मित्र मंडळ. अस्मित विरकुट 4 विरुद्ध 1 अशी लढत. डिपेंड चांगलं काम करते, पण रेडरला अजूनही सूर गवसला नाही जय गणेश मित्र मंडळाच्या. इथे अस्मित विरकुट 4 विरुद्ध 1 अशी लढत. श्रीवर्धनच्या धर्तीवर आपण पाहतोय कबड्डीचा घमासान. समजा मातीच्या या प्रांगणामध्ये कबड्डीचा थरार तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवते. अस्मित रिकामे असते, रिक्त असते, माघारी परतले, त्याला प्रत्युत्तर जर्सी नंबर 10 रोहनला गुणांची कमाई लागेल. 2 गुणांनी आपण पिछाडीवर याची जाण द्यावी लागेल. अभी नाही तो कभी नाही, आता करावं लागेल. की वर्षभर मेहनत, प्रॅक्टिस, जिद्द, चिकाटी, खेळ मैदानात दाखवावा लागेल. तनुज गुरव जर्सी नंबर 2. तनुजचा या ठिकाणी प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने श्रीवर्धनची ही सोमसाई मातेची क्रीडानगरी म्हटली की खऱ्या अर्थाने महिला रसिकांचं विशेष या ठिकाणी उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. की सर, ज्याला स्त्रीमधली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, की ज्याला स्त्रीमधली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, की ज्याला स्त्रीमधली मैतीन का आली तो राधेचा श्याम झाला, की ज्याला स्त्रीमधली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला स्त्रीमधली आई का आली तो खऱ्या अर्थाने जिजाऊंचा शिवबा झाला, तो खऱ्या अर्थाने जिजाऊंचा शिवबा झाला. अशा तमाम स्त्री शक्तीला या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आपण या स्पर्धेला आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. रसिकांना विनंती आहे की एकदा या स्त्री शक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण यांच्याच माध्यमातून भविष्यातील कबड्डी खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत. यावेळेस मात्र जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. कमबॅकच्या दिशेने वाटचाल करतोय जय गणेश मित्र मंडळ. कौतुकाची बाब असेल.
सन्मान्य गणेशजी मांजरेकर यांचं सन्मानित केला जाईल. अमेय कर्देकर स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती असेल गणेशजी मांजरेकर साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. आणि गणेशजी मांजरेकर यांच्या सन्मानासाठी आपण देणार आहोत एक छोटीशी भेट, अर्थात एक रोपटं. झाडे लावा झाडे जगवा या नवीन संकल्पनेनी स्पर्धा. नक्की सर तुम्ही चर्चा केलीत. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता असे आपल्या मनुस्मृतीमध्ये म्हटलंय. तर नक्की इथं नारी संघटना नारी शक्तीचा आदर इथं केला जाते. कारण जिथे नारीचा सन्मान केला जातो तिथे देवता वास करतात असं आपल्या उपनिषद आपल्याला सांगतात. खेळ तसाच रंगलाय. जबरदस्त खेळ आपण पाहतोय. कबड्डीचं घमासान. जय गणेश मित्र मंडळ विपक्ष श्री काळ भैरवनाथ. त्यानंतर आपण सत्काराकडे वळतोय. सन्माननीय संतोषजी मोहित साहेबांना विनंती असेल या आपला सत्कार आम्हाला करायचा संधी द्या. अमेय कर्देकर हा सन्मान करतील संतोषजी मोहित साहेबांचा. बोनस इकडे मिळेल. इकडे 1 पॉईंट 1 गुणाची कमाई होईल श्री काळभैरवनाथ साठी. हाफ टाइम पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 5-6 1 गुणांची अजूनही आघाडी आहे तिसरी काळभैरवनाथ संघाकडे. सन्मान्य नरेशजी कदम साहेब यांचाही सन्मान इथं केला जाईल. या सर नरेशजी कदम साहेब आपलाही सन्मान इथं केला जाईल. या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय JPL सीझन 1 पर्व पहिलं अभूतपूर्व हा दिदीप्यमान सोहळा आपण अनुभवतोय सोमजाई मातेच्या प्रांगणामध्ये. पूर्वार्धानंतर उत्तरार्धाला होते सुरुवात. अस्मित विरकोड जर्सी नंबर 3. प्रतिस्पर्धेत 4 सुरक्षा रक्षक म्हणता येईल आपल्याला. इथे ऍडव्हान्स टॅकल जय गणेश मित्र मंडळाचा खेळाडू रोहन जर्सी नंबर 10 चूक मैदानात करताना 1 गुणाची कमाई अस्मित विरकुड करतोय श्री काळ भैरवनाथ साडी. अंकुर माळी गुणांच्या प्रतीक्षेत आहे आज. खेळ आपल्या नावाप्रमाणे साजेसा राहिला नाही. थोडासा वेळ घेतोय मैदानाला विस्तू होते आणि आता अंकुर माळी गुणाची कमाई करतोय जय गणेश मित्र मंडळासाठी करतोय सुरुवात. ही सुरुवातीची प्रतीक्षा होती अमेय कर्देकर मयुरेश्वर मयेकर यांची आणि ती मात्र प्रतीक्षा संपवली ती अंकुर माळीनी. 1 गुणाची कमाई केली. अस्मित सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. लगातार रीड करतोय श्री काळ भैरवनाथ साडी. अंकुर माळी मागचा आत्मविश्वास घेऊन आता मैदानात. मागच्या रीडिंगला 1 पॉइंट आणलाय त्यांनी. नाव मोठ्या अंकुर माळी लगातारची दुसरी सक्सेसफुल रेड यशस्वी होताना कॅप्टन जय गणेश मित्र मंडळ अंकुर माळी. आता मात्र सूर गवसल्या. आता त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. वादळ सुटलंय सोसाड्याचं. जय गणेश मित्र मंडळासाठी अंकुर माळी आता गुणांची कमाई सातत्याने आणि त्याचा परिणाम पहा. डिफेंडर पण आता चमकायला लागलेत. पिछाडीवर होता जय गणेश मित्र मंडळ. आता मात्र आघाडीवर होताना आपल्याला दिसते. गुणतालिका जर आपण पाहिली तर निश्चितच जय गणेश मित्र मंडळ 8 आणि काळ भैरवनाथ 7 निश्चितच एक अटीतटीची झुंज आपल्याला बघायला मिळते. चढाई करता आता मात्र सज्ज होतोय चिन्या. खऱ्या अर्थाने हा देखील एक बलाढ्य खेळाडू म्हणून जाणला जातो. जर्सी क्रमांक 8 6-1 असं समीकरण सजलं असेल. बघूया कितपत प्रयत्न करतोय अंकुर माळीचा. मात्र मैदानामध्ये विस्फोटक खेळ आता मात्र दिसायला लागला. यावेळेस ऍडव्हान्स टॅकल प्रयत्न अतिशय सुंदर होता. बचाव केला अंकुरने स्वतःचा आणि मात्र 1 गुण दिला जातोय. सामना पुन्हा एकदा बरोबरीवर येतोय. चढाई करता सज्ज होतोय अंकुर माळी. एक जबरदस्त खेळाडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल अंकुरच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने रसिकांच्या मनावरती अधिराज्य करणारा खेळाडू. काय या मैदानामध्ये इतिहास रचेल. इतिहास रचणारा खेळ करावा लागेल मित्रा. कारण इतिहास रचण्याकरिता अगदी वेळ झाला तरी चालेल. कारण वेळीच लोक सर इतिहास रचतात आणि शहाणी लोक तो इतिहास वाचत असतात. चढाई करता आता मात्र पुन्हा एकदा चिन्ह आपल्याला बघायला मिळतोय. गुणतालिका जर आपण पाहिली
तर 8-8 आणि चढाई करता देखील हा जर्सी नंबर 8 आपल्याला बघायला मिळेल. 5 खेळाडूंचा खेळ मैदानामध्ये असेल. यावेळेस मात्र अंकुर लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतोय. वॉटर टॅकल फॅब्युलस अटेम्प्ट आपल्याला बघायला मिळाला. अंकुर माळी आता मात्र डरकाई फोडली जातीय. इसे कहते हैं अंकुर का खेल, इसे कहते हैं जबरदस्त खेल. निश्चितच मित्रांनो अंकुरच्या खेळाकरिता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रतिस्पर्धी पारड देखील तितकंच जड आहे. सिद्धांत वाणी आपल्याला देखील आता डरकाया फोडाव्या लागतील. थर्ड रेडचा बुगुल वाचला इथे. जर्सी नंबर 4 जय गणेश कडून पारस. हात लावल त्याला सोनं करावं लागेल आज पारसला नावाप्रमाणे. जय गणेश साडी जबरदस्त खेळ. इथे मात्र पारस अडकलाय, सापड्यात सापडलाय. 4 विरुद्ध 1 झुजतोय, लढतोय, पण आता मात्र श्वास कोंडलाय. थांबावा लागेल इथे पारसला. 1 गुणाची कमाई. काळभैरवनाथ इथे काळभैरवनाथ टाइम आउट घेत आहे. खेळ सर सारखाच चालू आहे. कधी पाहतोय ते जय गणेश आघाडीवर आपल्याला पाहायला मिळते. तर सुरुवात काळभैरवनाथनी जबरदस्त केली होती, पण अंकुर माळीचे तो कमबॅक दुखापती त्याला थोडंसं आपण पाहिलं तर घडली, पण पुन्हा स्वतःला सावरलं. जय गणेश मित्र मंडळाची नजर आहे अंकुर माळीवर, कारण कॅप्टन आहे अंकुर माळी आणि त्याला सूर गवसला आहे पहिल्याच्या सामन्यामध्ये. आज आमच्या सोबत पाहिलं तर एक सुप्रसिद्ध रील स्टार सुद्धा आहे, हऱ्या कोस्तेकर सुद्धा या संपूर्ण स्पर्धेचे क्षण टिपताना आपल्याला दिसतील. त्यांच्या ऑफिशियल पेजवर इंस्टाग्रामला आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी नंबर 2 ते तनुज आपल्याला पाहायला मिळते. 5 विरुद्ध 1 जय गणेशच्या मैदानामध्ये आता दाखल झाले तनुज. 9-9 गुणतालिका सारखी आहे, गुण समान आहेत. इथून जो चूक करेल तो माघारीला पिछाडीवर राहील. चांगला खेळ करावा लागेल, दर्जा दाखवा लागली, सिद्धता करावी लागेल. कारण तुम्ही सिद्ध होताना स्वतः सिद्ध करता स्वतःला, त्यावेळेस प्रसिद्धीच्या झोतात येतात. तुम्ही प्रसिद्ध का झालाय अंकुर माळी तर विचाराल तर त्यांनी स्वतःची सिद्धता केली, त्यांनी स्वतःला मैदानात कैक वेळ सिद्ध केले. एकदा सिद्ध करून तुम्हाला चालत नाही, लगातार बार बार अनेक बार त्यांनी सिद्ध केले. नाव अंकुर माळी मैदानात संसाबात आपण पाहतोय. सुरुवातीच्या काळामध्ये निश्चितच सर कोसळला होता, परंतु आता उसळलाय. आता खऱ्या अर्थाने घाणाघाती हल्ले त्याच्या माध्यमातून केले जात आहेत की विजलो सरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेने पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, की छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, कारण अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. अशाच प्रकारचा खेळ अंकुरच्या माध्यमातून केला जातो. चढाई करता जर्सी क्रमांक 10 अतिशय सुंदर ज्याचा फुटवर्क आपल्याला बघायला मिळतोय आणि मात्र माघारी परतलाय. प्रत्युत्तर देईल अगेन अंकुर, वारंवार या ठिकाणी प्रयत्न करतोय. मुकेश काप यांच्या माध्यमातून अंकुर माळी आपल्याकरिता 100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालोय. सामना संपता क्षणी आपण ते कलेक्ट करायचं आहे. चढाई करतात मात्र तनुज 2 नंबर जर्सीमध्ये चढपातळ बांधण्याचा उंचीपुरा खेळाडू. 5 विरुद्ध 1 असा सामना रंगलाय, परंतु या रंगलेल्या सामन्यामध्ये विजेतेपद कोणाच्या गळ्यामध्ये माळ घालेल हे मात्र अतिशय रोमांचक ठरणार. यावेळेस ऍडव्हान्स टॅकल ही चढाई या सामन्यामध्ये सर निर्णात्मक चढाई असू शकते. यानंतर तिसरा व अंतिम पुकार कान्होबा प्रसन्न विरुद्ध जय भवानी भट्टीचा माळ. आपण मैदानाच्या गेटकडे चला. बोनस घेऊन आला अंकुर पाक, ही खासियत आहे. बोनस आपण पाहिला, जबरदस्त खेळ. चढाई करतात मात्र अस्मित एक नव्या दमाचा खेळाडू आहे. 3-1 समीकरण असेल. सुपर टॅकलची नामी संधी, एक होणारी चूक आणि अस्मित कदाचित मैदानाच्या बाहेर, परंतु यशस्वी ठरलाय. एमटी रेड आपल्याला बघायला मिळेल. प्रत्युत्तर पुन्हा एकदा अंकुर देतोय. जय गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून हा खेळाडू चढाई करता वेग फार सुंदर, परंतु यावेळेस अपयश येते पदरात. प्रत्युत्तर करेल पुन्हा एकदा अस्मित. विरकुट बघायला मिळतोय. एक उंची पुरा जबरदस्त शरीर याची देखील
परंतु माघारी परतलाय. एक गुणाच्या आघाडी इकडे काळभैरवनाथ संघाकडे. जय गणेश मित्र मंडळ टाइम आउट घरचीचा होता. आता चर्चा केली जाईल कशा पद्धतीने खेळायचं आहे, कशा पद्धतीने इथून मात्र आता खेळ बदलवायचा आहे यासाठी सज्ज होतील अंकुर माळी. आता संपूर्ण नजरा प्रेक्षकांमधूनही आवाज येते, अंकुरच्या नावाचा घोष होतोय आणि जयघोष करायला लावेल कधी हा सामना जेव्हा बदलवेल अंकुर माळी. थर्ड रेट साठी स्ट्रॅटेजी असेल. यस 3 विरुद्ध 1 इथे सुपर टॅकल झाला सर तर 2 गुणांची कमाई होईल. इथून जय गणेशला आघाडी मिळू शकते. ती स्ट्रॅटेजी वापरली अंकुरनी. अस्मित उरकुडला आमंत्रित केले. इथे मात्र हो यस इथे पकड झाले. यस सुपर टॅकल, सुपर टॅकल. मी म्हटलं ही सुपर टॅकल झाली असती तर मॅच बदलली असती. मॅच बदलले. 1 गुणांची पिछाडीवर असलेला संघ लगेच 1 गुणाच्या आघाडीवर. कबड्डी त्यालाच म्हणतात. वेळ बदलायला इथे वेळ लागत नाही. अंकुर माळी आता मात्र सूत्र या सामन्याच्या आपल्या हातात घेतलीत. अंकुर माळी पुन्हा एकदा बरसलाय. 1 गुणाची कमाई करतोय. आता थांबायचं नाव घेत नाही. जबरदस्त खेळ. आता दबाव टाकलंय ते काळभैरवनाथ संघाला. नवीन रेडर चीन जर्सी नंबर 8. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही असं स्वतःला सांगताना अंकुर माळी. जबरदस्त खेळ. जय गणेश मित्र मंडळासाठी 5 विरुद्ध 1 शेवटची 2 मिनिटं डॅश केलाय. मैदानाच्या बाहेर चिन्याला पाठवलंय. यश बोसे जबरदस्त खेळ. छोटा पॅकेट बडा धमाका उडवलाय मैदानाच्या बाहेर रेडरला. जबरदस्त खेळ. अंकुर आता शांत, आता संयमी खेळ, सेन्सिबल खेळ इथे अंकुरचा. त्याला माहिती आहे आता सामना आपल्याकडे झुकवलाय. एक जबरदस्त रेड, जबरदस्त डिफेंड करताना मात्र मॅच मध्ये ट्विस्ट आणला. कलाटणी दिली अंकुर माळीनी. कॅप्टन कसा पाहिजे, सेनानायक, संघनायक, मोरक्या, नाकवा कसा पाहिजे दाखवून देताना एक उत्तम उदाहरण. नाव अंकुर माळी. जय गणेश मित्र मंडळ. तनुज कुरव जर्सी नंबर 2. आता मात्र शांत. अंकुरचा तोच आवाज. पॉइंट नको आहे इथे, कुठली चूक नको आहे जय गणेश साठी असं सांगताना आपल्या खेळाडूंना. शेवटचं मिनिट इथे डॅश मैदानाच्या बाहेर रेडर. इकडे बोनस येईल काळभैरवनाथला तर जय गणेशला 1 टॅकल पॉइंट येईल. अंकुर माळी. अंकुर काय करणार आहे, शांततेत जितका वेळ त्याला व्यतीत करता येईल. त्याला माहिती आहे आपल्याकडे 2 गुणांची आघाडी आहे त्यामुळे पूर्ण वेळ घेईल. शेवटचं मिनिटाची घोषणा झाली होती या रेडीच्या आधी की लास्ट मिनिट. त्याला माहिती आहे आपण 30 सेकंदही वापरायचे आहेत. 2 गुणांची आघाडी आहे आणि जेव्हा डिफेंड करायला जात यस 3 गुणांची आघाडी 15-12. तेच पाहतोय अंकुर. 30 सेकंद कंप्लीट खर्च करताना पहा शेवटची 2 सेकंद असताना सेकंड हाफचा सेकंड टाइम आउट काळभैरवनाथ. लास्ट मिनिटाचा खेळ पुकार केला होता आणि अंकुर माळी रेडला आली. जवळजवळ 28 सेकंद त्याने वापरले. तर फार तर फार 1 रेड सी काळभैरवनाथला ती किती सेकंदात कंप्लीट होते त्याच्यावर मग ठरलं जाईल की बाबा जय गणेश मित्र मंडळाला ती रेड मिळते का अलंकार सर. 3 गुणांचा फरक. जवळ जवळ लास्ट रेड, फायनल विसल रेड असू शकते निश्चितच. आता मात्र सुपर टॅकलची नामी संधी असेल. चढाई करता अंकुर माळी. आता मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. जर अंकुर जेरबंद झाला तर मात्र कदाचित त्या सामन्याला काहीसं वेगळं वळण मिळू शकतं. परंतु अंकुरला सहजासहजी जेरबंद करणं या ठिकाणी काळभैरवनाथ संघाला सज्ज होईल का, शक्य होऊ शकतं मित्रांनो. प्रयत्न केले तर तुम्हाला देवही भेटायला येतो. यावेळेस मात्र शक्य झालंय. एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळाली.
15-12 स्कोर होता. चला सहकार्य करा. सी काळ भैरवनाथ. या अस्मित विरकोड आपल्याला पारितोषिक आहे प्रभावतीदाई उपाध्याय यांच्याकडून. अस्मित विरकोड या आपण अस्मित घ्या पारितोषिक. 100 रुपयाचं पारितोषिक प्रभावती उपाध्याय यांच्याकडून. आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ठरतोय अंकुर माळी. याला विनंती असेल आपण व्यासपीठावर देऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ठरतोय अंकुर माळी. आणि यानंतर